शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाची त्याच्या राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एक असा धागा मिळाला ज्यामुळे तपासाची दिशा बदलली। मुख्याध्यापिका रूपा रेड्डी या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या। प्राथमिक तपासानुसार त्यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला। सुरुवातीला हत्येचा उद्देश काय होता हे स्पष्ट नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियापासून ते शाळेच्या कर्मचाऱ्यापर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत अनेक चौकशी सुरू केली। याच तपासात रूपा रेड्डी यांचा शेवटचा फोन कॉलचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला। घटनेच्या वेळी त्या आपल्या मावशीसोबत फोनवर बोलत होत्या अशी माहिती तपासातून समोर आली। मात्र संभाषण अचानक बंद झालं। त्याआधी त्यांनी एका व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला संबोधताना बाबू असा शब्द उच्चारल्याचं सांगितलं जात आहे। याच एका शब्दामुळे पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालचाली तपासण्यास सुरुवात केली। दरम्यान हत्येनंतर काही विद्यार्थ्यांच्या वागण्यात अचानक बदल झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। 2 अल्पवयीन विद्यार्थी अचानक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याची माहिती मिळाली। मित्रांसोबत पार्टी करणं आणि अचानक पैशाची उधळपट्टी करणं यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळकावला। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मुख्याध्यापकाच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला असावा आणि त्याच दरम्यान ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र हत्येमागचा नेमका उद्देश आणि संपूर्ण घटनाक्रम तपासानंतर स्पष्ट होणार आहे। आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत। हे दोघे विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या घरात का गेले होते? घरातील कोणती वस्तू किंवा पैसे चोरीला गेले का? शेवटचा फोन कॉल मध्ये उचललेला बाबू हा शब्द नेमका कोणासाठी होता? आणि हत्येनंतर अचानक विद्यार्थ्यांकडे पैसे कुठून आले? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी आणि पुरावे तपासणीचं काम सुरू आहे। या घटनेमुळे पालक आणि शिक्षकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे। ज्या विद्यार्थ्याकडून शिक्षण, शिस्त आणि संस्काराची अपेक्षा केली जाते त्यांच्यावरच अशा गंभीर प्रकरणाचा संशय आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। मात्र या प्रकरणात अल्पवयीन असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया वेगळी असणार आहे। तसेच पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावरील आरोप अंतिम सत्य मानता येणार नाहीत। एका मुख्याध्यापकाचा मृत्यू, शेवटचा फोन कॉल, त्यानंतर समोर आलेल्या संशयास्पद हालचाली या सगळ्या काड्या जोडण्याचं काम आता संपूर्ण तपास यंत्रणा करत आहे।